आणखी एक मोठी बातमी आहे। ठाणे पोलिसांनी रेव पार्टीवरती कारवाई केली आहे। ठाण्यातल्या घोडबंदर कासार वडवली गावानजीक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गुन्हे शाखेनं 100 जणांना ताब्यात घेतलंय अशी ही माहिती समोर आली आहे। रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन झालं अशी ही माहिती आता समोर आलेली आहे। ठाण्यामधनं ही दृश्य आपण बघतोय। ठाण्यामध्ये रेव पार्टीचं आयोजन हे कासार वडवली जवळच्या एका गावात करण्यात आलेलं होतं आणि ही रेव पार्टी उधळून लावण्याचं काम हे ठाणे पोलिसांनी केलेलं आहे। या रेव पार्टीवरती कारवाई करण्यात आलेली आहे, कारण अर्थातच या ठिकाणी ड्रग्सचा वापर होत होता। ड्रग्स आणि अंमली पदार्थांचं सेवन या ठिकाणी केलं जात होतं। जास्त करून तरुणाई या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यांच्यावरती आता कारवाई करण्यात आली। अधिक माहिती घेऊयात। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय अधिक माहिती? नक्कीच 31 निमित्त ठाण्यात पोलिसांनी चांगलीच कंबर कसलेली आहे। ज्या ठिकाणी मध्यधुंदी अवस्थेत तरुण असतील त्या ठिकाणावरती वॉच आहे। मात्र काल बघितलं कासवलीच्या लगत असणाऱ्या एका ओपन स्पेस मध्ये रेव पार्टी करताना 100 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे ड्रग्स असेल, एमडी असेल, अंमली पदार्थ असतील, अल्कोहोल असेल, असे अनेक पदार्थ त्या ठिकाणी अंमली सेवन करताना पाहायला मिळाले। त्यामुळे नक्कीच या सर्वांना डीसीपी शिवराज पाटील, एसीपी युनिट 5 आणि युनिट 2च्या वतीने ही संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच अशा प्रकारच्या रेव पार्टी करताना सर्वीकडे आता लक्ष पोलिसांचं असणार आहे। त्यामुळे हा मोठा कारवाई म्हणता येईल आपल्याला। नक्कीच, धन्यवाद।